दिवंगत कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलाय। चल हल्ला बोल या चित्रपटामध्ये नामदेव ढसाळ यांच्या कविता आहेत, तर कोण ढसाळ आम्ही त्यांना ओळखत नाही। कवितांवर आक्षेप घेताना सेन्सॉर बोर्डानं हा अजब सवाल आणि हे अजब वक्तव्य केले। सेन्सॉर बोर्डाच्या वर्तणुकीवर मागासवर्गीय समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे। सेन्सॉर बोर्डाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा हा देण्यात आला। सेन्सॉर बोर्डावर बसणारे जे काही महाभाग आहेत त्यांना मला एक प्रश्न विचारायचा, तुम्हाला जर नामदेव ढसाळ माहीत नसेल तर त्या खुर्चीवर बसण्याचा तुम्हाला अधिकार पण नाही। नामदेव ढसाळांसारखा विद्रोही कवी या महाराष्ट्राला त्याची जाण आहे। त्यांनी जागतिक स्तरावर पारितोषिकं त्यांना भेटलेली आहे आणि अशा कवीचं जर तुम्हाला नाव माहीत नसेल किंवा त्याच्याबद्दलची माहिती नसेल तर तुम्ही तातडीने राजीनामा देणं हे योग्य होईल। जर नामदेव ढसाळ कोण या राज्याच्या सेन्सॉर बोर्डाला माहिती नसेल तर मला वाटतं हे सेन्सॉर बोर्ड कोण आहे हा प्रश्न निश्चित आहे। असं सेन्सॉर बोर्ड ज्याला नामदेव ढसाळ माहीत नाही, ज्याला मराठी भाषा माहीत नाही, ज्याला नामदेव ढसाळांच्या कविता माहिती नाही, असा सेन्सॉर बोर्डाचा माणूस असणं वाटतं त्या सेन्सॉर बोर्डाचा अपमान आहे। नामदेव ढसाळांचा हा अवमान आहे, जी क्रांती निर्माण झाली त्याचा अवमान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषेचा अवमान आहे। आणि हा मराठी भाषेचा अवमान राज्य सरकार सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून करतं। 1971 ते 1975 मध्ये जी काही मुवमेंट युवा क्रांतीनं त्यावेळी केलेली होती ते त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे आणि त्या चित्रपटामध्ये नामदेव ढसाळांच्या कविता आहेत। आता सेन्सॉर बोर्डानं त्या कविता का काढून टाकल्या आहेत हे अजून मी त्यांच्याशी चर्चा केलेली नाही, पण मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करेन। आणि त्यांनी कशासाठी नोटीस पाठवली, कारण त्याचा उल्लेख नोटीस असा करण्यात आलेला आहे, तर नोटीस कशासाठी पाठवली हे देखील विचारणा आम्ही नक्की करू।